नमस्कार मंडळी, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आषाढी एकादशी येते, मग आज आपण करणार आहोत त्यानिमित्ताने मस्त असा नायलॉनचा चिवडा. तर अगदीच छोट्या छोट्या टिप्ससह एकदम मस्त कुरकुरीत असा हा चिवडा कसा करायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिले तर आपण इकडे नायलॉनचे तांदूळ घेतलेले आहेत. तर हे जे तांदूळ आहे ते अगदी थोडं पाणी टाकून आपण भिजवणार आहे. 5 मिनिट पाण्यात भिजत ठेवायचं. पाणी मी अगदी थोडं टाकलेलं आहे, तुम्ही बघितलं अगदी 4-5 चमचे पाणी असेल. तर हे जे पाणी आहे ते काढून घ्यायचं 5 मिनिटांनंतर. तर पाणी 5 मिनिटानंतर मी काढून घेतलेले आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट असंच ते भिजत ठेवायचं. 10 मिनिटानंतर तुम्ही बघितलं छान असे ते भिजलेले आहेत. एकदम साबुदाणा भिजवतो असं ते फुगत नाहीत किंवा सॉफ्ट होत नाहीत. फक्त 10 मिनिट ते भिजवून घ्या आणि 10 मिनिटानंतर तेल गरम केल्यानंतर गॅस कमी ठेवायचा. मीडियम गॅसवरती आपल्याला ते तळून घ्यायचेत. तर इकडे मी तळून दाखवते आहे तुम्हाला. तर तळत असताना पहिले तर या प्रकारे असं दिसणार. का तर आपण तांदूळ भिजवून घेतलेले. पण याच्यात घाबरायचं काहीच कारण नाही आहे. कारण भिजवल्यामुळे ते चिकटलेत तांदूळ. ते ॲटोमॅटिक सिंगल होत जातात. जसं जसं ते आतून तळले जातात तसे ते सुट्टे सुट्टे होत जातात. यामुळे काय होतं, एक तर तो तळताना उडत नाही जास्त आणि आतमधून सुद्धा छान असा फ्राय होतो. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की नायलॉनचे तांदूळ तळत असताना ते तांदूळ कढईत कमी आणि उडलेले बाहेर जास्त असतात किंवा मग आतमधून कच्चे कच्चे होतात. वरूनच फक्त तळले जातात. तर पाण्यात भिजवल्याने हा प्रकार होत नाही. आता मी तांदूळ सगळे तळून घेतलेले आहेत. आपल्याला बटाट्याचा खीस तळायचा आहे. तर डायरेक्ट रेडीमेड खीस तळायला म्हणजे तरी चालेल तुम्ही तळायचा असेल तर. पण इकडे मी बटाटा स्वच्छ असं साल काढून धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर डायरेक्ट मी कढईमध्ये खिसून घेतलेला आहे. तर थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. त्यामुळे तो एकदम कुरकुरीत होतो. असा एकदम मऊ असा पडत नाही. छान कुरकुरीत असा आपला हा खीस होतो. तो आपल्या चिवड्यामध्ये शेवचं काम करणार आहे. तर मस्त असा मी बटाट्याचा खीस तळून घेतलेला आहे. त्यानंतर शेंगदाणे तळायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा असे 2 भाग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे पहा या प्रकारे असं मस्त शेंगदाणा वगैरे तळलेला आहे. आता काय करायचं, तेल सगळं साईडला काढून घ्यायचं. अगदी थोडंसं तेल ठेवा कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये मिरची टाका. तर मिरची मी इकडे परतत असतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाका आणि आपण जे तळून घेतलेलं शेंगदाणे, नायलॉनचे तांदूळ, खीस हे आहे ना बटाट्याचा, तो सगळा याच्यात टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आता तुम्ही डायरेक्ट फोडणी देऊन मिरचीची असं चिवड्यावरून पसरवू शकत होतात. पण त्याने काय होतं, मीठ व्यवस्थित मिक्स होत नाही आणि कुठे तिखट, कुठे खारट, कुठे अगदीच अळणी असं लागतं. त्यामुळे तुम्ही जर असं केलंत, कढईमध्येच डायरेक्ट फोडणी द्यायची, गॅस बंद करायचा आणि चिवडा मिक्स करून घ्यायचा. तर अगदीच मस्त टेस्टला लागतो. आपला हा चिवडा तयार आहे. A1 झालेला आहे. त्यामुळे ट्राय करायला हरकत नाही आहे. नक्की करा एकादशीला.